आजचा दिवस हा महत्त्वाच्या सुनावण्यांचा आहे। अगदी सत्र न्यायालयांपासून ते सर्वोच्च न्यायालयांपर्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने आज महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज पनवेल सत्र न्यायालयात जाहीर होणार आहे, तर दुसरीकडे बडतर्फ अधिकारी रणजित कासलेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर तिकडे नाशिकच्या काठे गल्लीतील अतिक्रमण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। आजच्या दिवसातल्या 3 महत्त्वाच्या या सुनावण्या, अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल साधारणतः 11च्या दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर नाशिकच्या काठे गल्लीतील अतिक्रमण प्रकरण आणि या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल। या सगळ्या विषयी अधिक माहिती देण्याकरता 3 ठिकाणाहून 3 प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। 3 महत्त्वाच्या बातम्या, अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी 11 वाजता निकाल लागणार आहे, याविषयी माहिती देण्याकरता आपल्या सोबत आकांक्षा देशमुख पनवेलहून जोडल्या गेलेल्या आहेत। काठे गल्लीतलं प्रकरण नाशिकचं आणि या प्रकरणी आता काठे गल्लीतील अतिक्रमणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, याविषयी माहिती देण्याकरता महेश महाले आपल्या सोबत थेट नाशिकहून जोडले गेलेले आहेत। तर रणजित कासलेला आज हजर केलं जाणार आहे, या प्रकरणी सुद्धा सुनावणी आहे। अधिक माहिती करता आपल्या सोबत हरिदास तावरे हे जोडले गेलेले आहेत। या सगळ्यांविषयी अधिक माहिती घेऊया। सुरुवातीला मी साथे आकांक्षा तुमच्याकडे। आकांक्षा, बरोबर 11च्या दरम्यान बिद्रे हत्याकांडासंदर्भात निकाल नाही म्हणणार, पण शिक्षा सुनावली जाणार आहे। निकाल याआधीच जाहीर करण्यात आलाय, कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलंय। आज मात्र कुरुंदकरला शिक्षा सुनावली जाणार आहे। काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण हा महाराष्ट्राला हादरवून ठेवणारं प्रकरण होता आणि गेल्या काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी झाली होती। त्यामध्ये आरोपी म्हणून अभय कुरुंदकर आणि त्याचे 2 साथीदार यांना आरोपी म्हणून जाहीर केलं होतं। त्यानंतर आज 11 वाजता यावर शिक्षा सुनावण्यात येणार आहे। अभय कुरुंदकर याला आणि त्याचे 2 साथीदार यांना काय शिक्षा होणार आहे ही आपल्याला 11 वाजता समजणार आहे। मात्र जे अश्विनी कुरुंदकर यांचे पती असतील, मुलगी असेल आणि वकील असेल, त्यांच्याकडून अभय कुरुंदकर याला फाशीची मागणी जोर धरत आहे। फाशी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र अभय कुरुंदकर यांचे वकील आहेत, त्यांचं म्हणणं आहे का कमीत कमी शिक्षा व्हावी असं त्यांनी बोललेलं आहे, कारण अभय कुरुंदकर यांनी अद्यापही जो गुन्हा केलाय त्याची कबुली दिलेली नव्हती। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या वकिलांकडून देखील असं युक्तिवाद केलेला आहे। आज 11 वाजता पनवेल कोर्टामध्ये या संदर्भात निकाल जाहीर होणार आहे की नक्की शिक्षा होणार, काय शिक्षा होणार यामध्ये हे समोर येणार आहे। त्यासोबत यामध्ये 2 साथीदार देखील आहेत आणि जो 4था साथीदार होता त्याला निर्दोष मुक्तता त्याची केलेली आहे। त्यामुळे आता अभय कुरुंदकर आणि त्याचे 2 साथीदार यांना नेमकी काय शिक्षा होणार हे आपल्याला काही वेळातच समजणार आहे आणि अभय कुरुंदकर यांना आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरच काही वेळातच कोर्टामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। निश्चित आकांक्षा, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भात सिद्धी गोरे या अश्विनी बिद्रे यांच्या कन्या यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया आपण। त्याची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोप्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो आहोत। त्या सर्वांचे खूप आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।